नमस्कार मित्रांनो. आज आपण काल परवा यू-पी-एस-सीचा जो रिझल्ट लागलेला आहे, या यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये देशातून 137 क्रमांकानं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सन्माननीय कमल किशोरजी कंडारकर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. जगातल्या एका टफ एक्झामपैकी यू-पी-एस-सीची ही एक्झाम समजली जाते. या एक्झाममध्ये नेमकं कसं यशस्वी व्हायचं, ही परीक्षा नेमकी कशी क्रॅक करायची, याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून मंत्र घेण्यासाठी आणि या परीक्षेमध्ये असणारे चढ-उतार, धोके, अडचणी लक्षात घेऊन त्यावरती मात करण्यासाठी आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार कमल किशोरजी, मी प्रथमतः आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण फार मोठं यश मिळवलेलं आहे आणि आपल्या पुढील वाटचालीस सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक अशा पद्धतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. आम्ही पहिला प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की निकालाच्या एक दिवस अगोदर आणि निकालाच्या एक दिवस नंतर की नेमकी आपली काय परिस्थिती होती, कुटुंबातले सदस्य, मित्रगण आपल्याला कशा पद्धतीनं सदिच्छा देत होत्या, शुभेच्छा देत होत्या आणि आपली एकंदर मानसिक परिस्थिती काय होती, याच्या संदर्भामध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर निकालाच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे आदल्या दिवशी दिवस आणि निकालाचा दिवस, हे दोन दिवस म्हणजे कायम स्मरणात राहण्यासारखे दिवस होते. एक म्हणजे युपीएससीची कधीही फिक्स डेट नसते की रिझल्ट ह्या दिवशी येणार आहे, परंतु एक ढोबळमानाने माहित असतं की ह्या दिवशी रिझल्ट येणार आहे आणि संध्याकाळपर्यंत वगैरे रिझल्ट येईल असं ढोबळमानाने माहित असतं. आणि रिझल्टच्या आदल्या दिवशी जेव्हा केव्हा मोबाईलवर एखादं नोटिफिकेशन येईल किंवा मोबाईलचा फोन वाजेल तेव्हा ते म्हणजे एकदमच हार्टबीट वाढायचे की म्हणजे रिझल्ट तर आला नाही ना या दृष्टीनं. आणि ते दोन दिवस तर खूप टेन्सफुल होते, कारण मला वाटतं शेवटचा इंटरव्ह्यू यूपीएससीचा 22 तारखेला संपले सगळ्यांचे इंटरव्ह्यू, आणि मग 23 किंवा 24 तारखेला रिझल्ट येणार हे फिक्स होतं. मग आणि खूप खूप टेन्शन मध्ये होतो. मला डायरी रायटिंगची हॉबी आहे, तर मी डायरीमध्येही ते लिहून ठेवलं की हे खूप टेन्स मोमेंट्स आहेत आणि आय विल बी ऑन धिस साईड ऑर दॅट साईड, की रिझल्ट मध्ये लिस्ट मध्ये माझं नावही असेल किंवा नसेलही, पण तरीही आपण टेन्शन नाही घ्यायचं. आणि म्हणजे मनाची पूर्ण तयारी ठेवली होती की होईल पण किंवा नाही होईल पण. मी आई वडिलांजवळ पण दुपारी बसलो रिझल्टच्या दिवशी आणि त्यांना पण सांगितलं की एक तर रिझल्ट मध्ये माझं नाव येईल किंवा नाही पण येणार, आणि त्यामुळे तुम्ही पण टेन्शन घेऊ नका त्या मनानं. मग रिझल्ट आला, रिझल्ट मधलं नाव वाचलं आणि म्हणजे त्या दिवशी नंतर पासून ते आजपर्यंत पण सतत कॉल चालू आहेत. म्हणजे भरपूर जणांच्या शुभेच्छा पण आल्या की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून किंवा पुढच्या आयुष्यासाठी पण खूप सदिच्छा, असं सतत फोन चालू आहेत आणि सतत लोकांच्या भेटी चालू आहेत त्या दिवशीपासून. अच्छा, खूप चांगलं वाटतं. म्हणजे अतिशय स्मरणामध्ये राहणारा अशा पद्धतीचा हा क्षण होता, आपण कधीही विसरणार नाही. अतिशय आनंदाचा अशा स्वरूपाचा हा क्षण होता. कमल किशोरजी, मला आपली शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घ्यायचं आहे की आपलं पहिलीपासून ते ग्रॅज्युएट लेवलपर्यंतचं शिक्षण कसं झालं आणि कुठं झालं? तर पहिली ते चौथी माझे वडील कृषी अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली कळंब येथे होती. तर मी पहिली ते चौथीचे शिक्षण माझे प्राथमिक शिक्षण विद्याभवन शाळा कळंब येथे कंप्लीट झाले. पुन्हा 5वी ते 10वी येथे 5वी ते 10वीचे शिक्षण ते केशवराज विद्यालय लातूर येथे पूर्णपणे मराठी मीडियम पर्यंत. मी पूर्ण 10वी पर्यंत सेमी इंग्लिश सुद्धा नव्हतं माझं, पूर्णपणे मराठी मीडियम होतं. मराठी मीडियम. पुन्हा 11वी 12वी दयानंद सायन्स कॉलेज लातूर आणि ग्रॅज्युएशनला बीटेक मेकॅनिकल इथे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. त्यानंतर मी 2015 सालीच माझं युपीएससीचं प्रिपरेशन चालू केलं दिल्ली येथे, आणि त्याच वेळेमध्ये मी ओपन युनिव्हर्सिटी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी येथे MA सोशोलॉजी कंप्लीट केलं. तर 2017 साली ते कंप्लीट झालं. तर म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. अच्छा, बरं, आपल्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झामकडे वळावं असं का वाटलं? म्हणजे लहानपणापासूनच माझ्या मनात होतं की लातूरमधले कलेक्टर किंवा लातूरमधले SP व्हावून. तसेच माझ्या वडिलांनी पण मला एकदा लहानपणी सांगितलं होतं की सर्वात मोठा ऑफिसर हा जिल्ह्यातला हा कलेक्टर असतो. तर मग आपण जिल्ह्यातला सर्वात मोठा ऑफिसर बनून आपल्या दृष्टीने जे काही समाजाला कॉन्ट्रीब्युशन करता येईल, जे काही समाजासाठी चांगलं करता येईल,
ते आपण कलेक्टर बनवून करावं अशी माझी म्हणजे लहानपणापासूनची इच्छा होती, शाळेत असल्यापासूनची. पण खरं प्रिपरेशन हे 2015 पासून म्हणजे कॉलेजच्या लास्ट इयरमध्ये मी थोडेसे बेसिक काही पुस्तकं वाचले होते, पण 2015 नंतरच खरं प्रिपरेशन चालू झालं. अच्छा. तर UPSC ची परीक्षा क्रॅक करण्यासाठी नेमकी काय स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग असलं पाहिजे? कारण नियोजन आणि रणनीती असल्याशिवाय या परीक्षेमध्ये यश मिळू शकतं असं मला वाटत नाही. तर त्या संदर्भामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. एक असं म्हटलं जातं की इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, वेदर स्पोर्ट्स असेल किंवा बिझनेस असेल किंवा UPSC ची परीक्षा असेल किंवा 10वी-12वी ची परीक्षा असेल, तर त्याचं प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. तर UPSC मध्ये प्लॅन करणं खूप जरुरी आहे. आणि माझा प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी अशी होती की आता जे कोणी फर्स्ट अटेम्प्ट देत आहेत, सेकंड अटेम्प्ट देत आहेत, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असेल. तर माझा फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस तुम्हाला कम्प्लिटली 1 वर्ष प्रिपरेशन करावं लागतो. जून किंवा जुलैमध्ये प्रिलिम्स असते, तर तुम्हाला जून ते जुलैपर्यंत कम्प्लीट प्रिपरेशन करावं लागतं. आणि एक तर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टसाठी डिसेंबरपर्यंत वगैरे तुम्हाला ऑप्शनल वगैरे अगोदरच संपवावं लागतो. आणि जानेवारी ते जून या महिन्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला प्रिलिम्सची तयारी करावी लागते. आणि प्रिलिम्स झाल्या कोणती तरी एखादी मेन्सची टेस्ट सिरीज लावून ऑप्शनल आणि मेन्सचे सब्जेक्ट हे दोन्ही सब्जेक्ट पूर्णपणे रिवाइज करावं लागतात. प्रिपरेशन तर अगोदरच तुम्हाला कम्प्लीट करून ठेवावं लागतं. ह्या वेळेमध्ये फक्त तुम्हाला एकतर करंट अफेअर्स नवीन वाचावे लागतील आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज लावून त्याचं प्रॅक्टिस करणं. तर मग ह्या म्हणजे UPSC साठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रॅक्टिस ही खूप खूप महत्त्वाची आहे. प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू असो, प्रिलिम्स आणि मेन्ससाठी जर प्रॅक्टिस शिवाय म्हणजे कोणीच यश संपादन करू शकत नाही असं मला वाटतं. अच्छा. बरं, प्रिलिम्सची आणि मेन्सची तयारी एकत्रित करायचं का अगोदर प्रिलिम्स क्रॅक करून परत मेनकडे वळायचं? काय संयुक्तिक काय असतं नेमकं? सोपं काय जातं त्याच्यामध्ये? बरेचसे काय करतात विद्यार्थी अगोदर प्रिलिम क्रॅक करतात आणि मग बघू मेन्सची तयारी करू असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये वेळ जातो, वेळ भेटत नाही. तर याच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल आपल्याला? तर हे की जर एखादी बिल्डिंग तयार करत असाल तर त्याला फाउंडेशनची खूप जरुरी असते. तर त्यानुसार प्रिलिम्स हे एक बेसिक आहे, फाउंडेशन आहे. प्रिलिम्सची तयारी शिवाय मेन्सची तयारी कोणीही करू शकत नाही आणि प्रिलिम्स क्रॅक केल्याशिवाय मेन्स देऊ शकत नाही. तर प्रिलिम्ससाठी जे बेसिक बुक्स आहेत किंवा जे बेसिक तयारी आहे ती तुम्हाला करावीच लागते आणि त्याचा मेन्समध्ये खूप खूप उपयोग होतो. पण मेन्स हे थोडंसं प्रिलिम्स पेक्षा मोठं आहे, ॲडव्हान्स आहे. तर मेन्समध्ये तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस पण करावी लागते, जी प्रिलिम्समध्ये काहीही म्हणजे प्रिलिम्समध्ये रायटिंग प्रॅक्टिस नसतंच. आणि मेन्सचं प्रिपरेशन थोडंसं वेगळंच आहे आणि त्यामध्ये म्हणजे अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. प्रिलिम्समध्ये थोडंसं रोड लर्निंग आहे, तुम्हाला थोडासा रट्टा मारावा लागतो, तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात खूप सगळ्या. पण मेन्ससाठी अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे, करंट अफेअर्स पण खूप महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, प्रिलिम्ससाठी असा कोणताही सिलेबस त्यांनी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेला नाहीये. 7-8 पॉईंट दिलेले आहेत फक्त, म्हणजे 7-8 लाईन्स दिलेल्या आहेत फक्त प्रिलिम्सच्या सिलेबससाठी. पण मेन्सच्या सिलेबससाठी डिटेलमध्ये जर बघितलं तर म्हणजे जवळपास एक 50 तरी टॉपिक असतील कमीत कमी, त्यापेक्षा जास्तच असतील. मला वाटतं 70 ते 80 टॉपिक असतील. तर त्यांनी त्या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस मेन्ससाठी कम्प्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शनलची एक पूर्णपणे वेगळी तयारी आहे, ती पण वेगळी तयारी पूर्ण करणे खूप महत्त्वाचं आहे ऑप्शनलसाठी पण. अच्छा. जे मेन्ससाठी उपयोगी येते. दोन्हीची एकत्रित तयारी केलेली बेटर राहील ना कधी पण? एकत्रित तयारीचा विषय असा आहे की तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रिलिम्ससाठी हे बेसिक पुस्तक वाचावीच लागतील. होय. त्यानंतर मग तुम्हाला मेन्सची तयारी करावी लागेल, जी रिटर्न पण आहे तयारी, आणि तुम्हाला त्यासाठी करंट अफेअर्स पण वेगळं वाचावं लागेल. आणि म्हणजे प्रिलिम्सच्या 3 ते 4 महिने आधी मेन्स तुम्हाला काही प्रिपेअर करता येत नाही. 3 ते 4 महिने आधी टोटल फोकस हा प्रिलिम्सवर असतो. मग त्यावेळी एकत्रित अभ्यासही त्यावेळेस काही नसतो. आणि प्रिलिम्स झाल्या त्यानंतरही एकत्रित अभ्यास काही नसतो, त्यावेळेस पूर्णपणे फोकस हा मेन्सवर असतो. त्यामुळे मला वाटते की थोडंसं सेग्रिगेटेड अभ्यास करणं योग्य आहे, सगळ्यात बेटर राहील. अच्छा. बरं, या परीक्षेसाठी ऑप्शनल सब्जेक्ट फार मॅटर करतो. तर आपला ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता आणि मेन म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट योग्य पद्धतीनं निवडण्याचे काय निकष असावेत? तर माझा ऑप्शनल सब्जेक्ट हा सोशोलॉजी हा होता, ज्याला मराठीमध्ये आपण समाजशास्त्र असं म्हणतो. आणि आता ऑप्शनल चूज करण्याचे निकष काय असावेत, तर ह्यासाठी एक तर तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे, सगळ्यात पहिली गोष्ट.
माझं ग्रॅज्युएशन बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट ऑप्शनलमध्ये घेता येतो. परंतु मी एक ऑटोनॉमस कॉलेजमधून, महाराष्ट्रातल्या एक ऑटोनॉमस कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं होतं आणि माझा त्यावर तेवढा जास्त हातखंडा नव्हता की मी त्यामध्ये खूप जास्त बेटर एक्सेल करू शकेल किंवा खूप जास्त मार्क घेऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगचे ऑप्शनल चूज करताना हेही तुम्हाला डोक्यात ठेवावं लागतं की तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये IIT चेही मुलं आहेत ज्यांनी एमटेकही केलेलं असू शकतं किंवा त्याचा सिलेबस ही खूप व्हास्ट आहे. तर मी तुम्हाला काही निकष सांगतो की पहिला निकष हा सिलेबस. तुम्हाला सिलेबस पूर्णपणे वाचावं लागेल ऑप्शनल चूज करण्याच्या अगोदर आणि त्या सिलेबसनुसार आपण तयारी करू शकतो का हे पाहावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ऑप्शनलचा जर GS मध्ये, जनरल स्टडीज मध्ये काही उपयोग असेल किंवा एसे ह्या पेपरमध्ये काही उपयोग असेल तर अजून चांगलं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बेटर गायडन्स अवेलेबल आहे का त्या सब्जेक्टचं, हेही महत्वाचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचणं ही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्हाला त्या प्रश्नांना टॅकल करता येतं का किंवा त्या प्रश्नाची उत्तरं देता येतात का तुम्हाला. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट फार महत्वाचा आहे. कारण की तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट वाचता ह्याचा अर्थ तुम्ही फक्त 4-5 महिने नाही वाचत. जर तुमचा पहिला अटेम्प्ट मध्ये नाही निघाला तर तुमचे कम्प्लिटली 2 ते 3 वर्ष त्या सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी जाणार आहेत. दुसऱ्याही अटेम्प्ट मध्ये जर तुम्ही पास झाला नाही तर अजून 1 वर्ष तुमचं त्या अटेम्प्टसाठी जाणार आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शनल वाचावंच लागणार आहे काही झालं तरी. आणि त्यामुळे जर तुमचा इंटरेस्ट नसेल तर तुम्ही 4-5 वर्ष त्या ऑप्शनसाठी देऊ शकता का किंवा त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इंटरेस्ट येईल का आणि जर तुमचा इंटरेस्ट नसेल तुम्हाला मार्क्सही येतील का हेही एक वेगळा मॅटर करतो. तर त्यामुळे म्हणजे ऑप्शनल चूज करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यात इंटरेस्ट असणं खूप महत्वाचं आहे. इंटरेस्ट असणं, त्यानंतर त्याचे साधनं, संदर्भ ग्रंथ वगैरे मोठ्या प्रमाणावरती असणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीवरून आलेला आहात, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय राहिलेलं आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर मला आपल्याला विचारावंसं वाटतं की या परीक्षेसाठीचं माध्यम इंग्रजी असणं बेटर, हिंदी असणं किंवा इतर प्रादेशिक भाषेमध्ये असणं बेटर राहील. तर हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेमधलं जर माध्यम असेल तर नेमके काय काय अडचणी येतात? आता ग्रामीण भागातले मुलं आहेत बरेचसे, त्यांचं इंग्रजीवरती फारसं कमांड नसतं, त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. तर या पार्श्वभूमीवरती आपण काय सांगाल? तर पहिलं म्हणजे कोणतं मीडियम चूज करायचं. तर माझं 10वी पर्यंत पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियम मध्ये झालं होतं. परंतु 11वी नंतरचं शिक्षण हे मोस्टली म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे इंग्लिश मध्ये झालं होतं. तर म्हणजे माझ्यासाठी मराठीचा जो म्हणजे नातं आहे ते अकॅडमिक वाईज 10वी पर्यंत होतं, पण 11वी ते इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर पर्यंत एवढं जास्त नातं नव्हतं माझं मराठीशी. त्यामुळे म्हणजे मराठी चूज करणं खूप अवघड होतं माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिशची जर भीती असेल तर चूज करणं हे म्हणजे अवघड आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की म्हणजे जर तुम्हाला इंग्लिशची भीती वाटत असेल तरी पण तुम्ही इंग्लिशमध्ये परीक्षा देऊ शकता. कारण जे मीडियम आहे ना हे तुम्हाला रायटिंग करायचं आहे. तुम्हाला काही खूप मोठं एखादं रिसर्च पेपर वगैरे लिहायचा नाहीये तुम्हाला UPSC साठी. म्हणजे किमान तुमचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही 10वी पर्यंत जरी इंग्लिश तुम्हाला कमांड असेल खूप व्यवस्थित तरी तुम्ही त्यात एक्सेल करू शकता. आणि म्हणजे मराठी किंवा हिंदी मीडियमचे काही प्रॉब्लेम आहेत ज्यात की एक तर रिसोर्सेस अवेलेबल असणं खूप अवघड आहे खूप तुलनेमध्ये इंग्रजीच्या तुलनेमध्ये. कारण जे UPSC साठी बेस्ट न्यूजपेपर मानले जातात, द हिंदू असो किंवा द इंडियन एक्सप्रेस असो, ते एक तर इंग्लिश मध्ये अवेलेबल आहेत किंवा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या की UPSCच्या नोट्स काढून देतात. मोस्टली त्याही इंग्लिश मध्ये आहेत. थर्डली जे गायडन्स अवेलेबल आहे मोस्टली किंवा युट्यूबवरचे व्हिडिओज वगैरे आणि म्हणजे जे काही बुक्स आहेत बेसिक बुक्स हेही इंग्लिशमध्ये जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे इंग्लिश हे बेटर आहे. परंतु मी असंही म्हणेन की जर तुमचं मराठीवर खूप जास्त कमांड असेल, सेकंडली तुम्ही मराठीमध्ये ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल किंवा तुमचा खूप इंटरेस्ट असेल मराठीमध्ये आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही बेटर करू शकता मराठीमध्ये किंवा हिंदी तुमचं जे काही रिजनल लँग्वेज असेल त्यामध्ये, तर तुम्ही त्यामधूनही मेन्स देऊ शकता, इंटरव्ह्यू देऊ शकता आणि तुम्ही त्यातही IAS बनू शकता. हो. आणि असे अनेक उदाहरणं दरवर्षी आहेत जे रिजनल लँग्वेज मध्ये आणि मराठीमध्येही IAS बनतात, जे एक्झाम देऊन IAS बनतात. त्यामुळे भाषा हे बॅरियर असू शकत नाही असं मला वाटतं. असू शकत नाही. तुम्ही म्हणजे कम्फर्ट झोन तुमचा जो आहे त्या याच्यामध्ये तुम्ही फॉलो केलं पाहिजे त्याला. अच्छा, बरं, ही परीक्षा फार क्रुशियल अशा पद्धतीची ही एक्झाम आहे.
याच्यामध्ये मला वाटतं 10 ते 13 लाख विद्यार्थी बसतात आणि शेवटच्या याच्यामध्ये साधारणतः 1000च्या मध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. तर रिझल्टचा सक्सेसचा जर रेशो बघितला तर तो अत्यंत कमी आहे. तर हे असं असण्याचं कारण काय? एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी बसतात आणि अयशस्वी होतात. तर विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अयशस्वी होण्याचे नेमके काय काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? तर ह्या परीक्षेचे जवळपास 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात. 5 ते लाख लोक प्रिलिम्ससाठी अपेअर होतात. ह्या वर्षी जवळपास 11,000 जणांनाच फक्त प्रिलिम्स पास होऊन मेन्स देता आली आणि त्यातले 2046 जणांनी इंटरव्ह्यू दिले आणि 761 जणांची फायनल लिस्ट UPSC मध्ये. तर ह्यात कॉम्पिटिशन खूप जास्त आहे ह्या एक्झाम मध्ये आणि फेल्युअर होण्याची कारण हेही आहेत की एकतर जागा कमी होत आहेत, त्यामुळे काही जण तर फेल होणारच बेसिकली. आणि मला असं वाटतं की प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये प्रॅक्टिस मध्ये जर कोण कमी पडत असेल, रायटिंग प्रॅक्टिस असेल किंवा प्रिलिम्सचे टेस्ट सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस असेल, त्यामध्ये जर कोण फेल होत असेल किंवा ते जर कोण करत नसेल तर फेल होणं हे म्हणजे फेल होणारच. दुसरी गोष्ट म्हणजे सतत आणि कंटिन्युअस हार्डवर्क करणं. म्हणजे समजा पहिल्यांदा फेल्युअर आलं तर काही जण दुसऱ्यांदा खचून जातात. तेवढे प्रयत्न दुसऱ्यांदा होत नाहीत माणसाकडून किंवा तिसऱ्यांदा होत नाहीत. तर म्हणजे ते खचून जाणं हेही एक कारण असू शकतं फेल्युअरसाठी. तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की ऍट इंटरव्ह्यू स्टेज मी 3 वेळेस फेल झालो होतो. मग तुमची ही 4थी अटेम्प्ट? हा माझा 4था इंटरव्ह्यू होता. तर म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये ही थोडासा कॉन्फिडन्स नसणं हेही एक कारण असू शकतं फेल होण्यासाठी. आणि म्हणजे मला तरी वाटतंय की पर्सनली माझे अनेक मित्र असे जे खूप डिझर्व आहेत, जे कॅपेबल आहेत आणि मेरिटोरियस पण आहेत, परंतु ते लिस्ट मध्ये नाही येऊ शकले. तर भाग्याची ही थोडीशी साथ असणं हेही महत्वाचं असं मला वाटतं. इज मोर इम्पॉर्टंट. तर हे 4 फॅक्टर असू शकतात फेल्युअरचे. आणि एक 5वं म्हणजे योग्य गायडन्स घेणं हेही महत्वाचं असतं त्यामध्ये. हे एक महत्वाचं आहे. मी तुम्हाला तुम्ही किती वेळ अभ्यास केला असं विचारणार नाही किंवा करावा असंही विचारणार नाही, परंतु मी आपल्याला असं विचारतो किंवा दर्जेदार अभ्यास कसा करावा आणि स्मार्ट नोट्स कसे काढावेत, कारण या 2 गोष्टी या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सांगावं. तर नोट्स म्हणजे असं आहे की ऑप्शनल सब्जेक्ट हा 500 मार्काचा आहे मेन्स मध्ये. आणि मला असं वाटतं की जर तुमच्या ऑप्शनलच्या नोट्स ह्या पहिल्याच वर्षी प्रिपेअर असतील तर तुम्हाला परत कोणतीही ऑप्शनलसाठी रेफरन्स बुक वाचायची गरज नाही पडणार. स्मार्ट नोट्स असतील तुमच्याकडे ऑप्शनलच्या. तर स्मार्ट नोट्स म्हणताल तर त्या 2 टाईपच्या करू शकतात की तुम्ही ऑनलाईन काढू शकतात लॅपटॉपवर किंवा इंटरनेटवर. म्हणजे गुगल असेल किंवा गुगल डॉक्स असेल किंवा एव्हरनोट वगैरे लोक वापरतात. तर यावर तुम्ही टाईप करून नोट्स काढू शकतात, ज्यात तुम्ही कधीही एडिट करू शकता, कोणताही पार्ट डिलीट करू शकता, त्यात कुठूनही तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन आली तर ते तुम्ही ऍड करू शकता. हे आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही हँड रिटन नोट्स काढू शकता, ज्यामध्येही एक बेसिकली असं असतं की तुम्ही जर हाताने कोणती गोष्ट लिहिली ना तर ती जास्त काळ स्मरणात राहते. बरोबर आहे. तर तुम्ही हँड रिटन नोट्स काढू शकता. मग त्यामध्येही जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठून आली तर ते फाईल मध्ये ऍड करू शकता किंवा म्हणजे दुसरे पेजेस त्याला ऍड करू शकता. पण नोट्स बाबतीत हे आहे की जर तुमच्या नोट्स प्रिपेअर असतील ना तर तुम्हाला परत एक्झामच्या आदल्या दिवशी, एक्झामच्या 4 दिवस अगोदर, आठवडाभर अगोदर, महिनाभर अगोदर तुम्हाला ते बेसिक रेफरन्सेस बुक वाचायची गरज नाही पडणार. त्यामुळे तुमच्या वेळेमध्ये खूप खूप जास्त बचत होईल आणि कमी वेळेमध्ये तुमच्या नजरेखालून जाईल सगळा सिलेबस. आणि आता नोट्स कशा काढायच्या तर म्हणजे माझ्यासाठी बेसिक 2 पॅरामीटर्स होते, एक तर सिलेबस आणि दुसरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे बेसिक बुक्स वगैरे आहेत ते. आणि नोट्स काढताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या सिंपल लँग्वेज मध्ये नोट्स काढाव्यात, बुकिश लँग्वेज मध्ये नाही. कारण बुक्सची लँग्वेज तुमच्या लक्षात राहणारच नाही एक्झामसाठी. तुमची ओन लँग्वेज असली तर ते ओन लँग्वेज, सिंपल लँग्वेज ही महत्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक मेन्स जनरल स्टडीज आणि एक ऑप्शनल. ऑप्शनलसाठी तुम्हाला पूर्णपणे नोट्स काढावं लागतील आणि मोठी मोठी सेंटेन्सेस लिहावं लागतील नोट्स मध्ये. पण जनरल स्टडीजसाठी हे आहे की तुम्हाला फक्त कीवर्ड्स काढावं लागतील नोट्स मध्ये. कीवर्ड्स आणि काही डेटा असेल तुम्हाला तर तुम्ही व्यवस्थित एक्झामला हँडल करू शकता किंवा ते बरोबर आन्सर तुम्ही लिहू शकता. पण ऑप्शनलसाठी असं आहे की तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत राहावे लागतील. प्रिव्हियस इयर मध्ये कोणते कोणते क्वेश्चन विचारलेत, आपण त्याला कसे आन्सर करू शकतो, आन्सरची लेंथ किती असावी आपल्या, त्या आन्सर मध्ये आपले किती डेटा असावा, किती फॅक्ट्स असावेत. माझा सोशियोलॉजी ऑप्शन होता तर त्यात थिंकर्सची नावं आली पाहिजेत, वेगवेगळ्या थिंकर्सची.
तर हे सर्व तुमच्या नोट्समध्ये तयार असावं. आयडियल तुमचे आन्सर्स वगैरे नेमके कसे आहेत काय नाही या सगळ्या. आणि दर्जेदार अभ्यास कसा करावा? दर्जेदार अभ्यास तुम्ही किती 11 तास 15 तास पण असं काही कामच नाही, पण दर्जेदार अतिशय क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वाची. हो. तर म्हणजे मी कधीच सांगणार नाही कुणाला की तुम्ही 12 तास 15 तास असा अभ्यास करा, किंवा हेही सांगणार नाही की तुम्ही 4 ते 5 असा अभ्यास करा. एक तुमचा अभ्यासाची तुमची लेंथ तुम्ही ठरवा की ह्या वेळेत मी म्हणजे इफेक्टिव्ह अभ्यास करू शकतो, मी इतके तास देऊ शकतो, मॅक्सिमम इतके तास मी अभ्यासासाठी देऊ शकतो असं. आणि दर्जेदार अभ्यासाचं म्हणाल तर माझ्यासाठी होतं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बेसिक बुक्स वाचा. एकदा पहिल्या रिडिंग मध्ये कुणालाच लक्षात नाही राहणार. म्हणजे मी हेच सांगू शकतो की कुणीही असाल तुम्ही तर तुमच्या काही म्हणजे सर्व काही लक्षात राहणार नाही पहिल्या रिडिंग मध्ये, तर तुम्ही त्याच्यावर अंडरलाईन करू शकता किंवा हायलाईट करू शकता बुक्सवर. दुसऱ्या रिडिंग मध्ये मग तुम्ही अजून एकदा रिडिंग करून ते तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे महत्वाचे आहे असं. त्यानंतर मग मी प्रश्न सॉल्व्ह करायचो. प्रिलिमसाठी क्वेश्चन पेपर घ्यायचा, जे कोणते तुमचे आहेत क्वेश्चन पेपर ते प्रॅक्टिस टेस्ट ते सॉल्व्ह करायची त्या सिलेबसवर, ज्या सिलेबस आपण वाचलेला आहे. आणि त्यात ज्या काही चुका झाल्यात आपण ते पाहायच्या की ह्या चुका कशामुळे झाल्यात. मी हा सिलेबस वाचलाय, मी ह्याच्यातलं पूर्ण बेसिक वाचलंय, तरीही माझं का चुकतं आहे हे तुम्ही पहा. मग जर माझं का चुकत आहे तर मी हे चुकू नये ह्यासाठी मी काय करावं, दुरुस्ती काय करता येईल हे पहा. आणि हे पाहिल्यानंतर मग पुन्हा अजून एकदा तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करा. आणि पुढच्या वेळेस मात्र ते चुकू द्यायचं नाही काही झालं तरी. तुम्ही एकदा चुकला तुम्हाला माफ आहे, दुसऱ्यांदा तुम्ही चुकला तरी माफ आहे, पण जे तुम्ही वाचला आहे त्यातून तुमचं काही चुकू नये. जर एक्झाम मध्ये कमीत कमी 20 ते 30 क्वेश्चन हे कधी न वाचलेले असतात किंवा नवीन असतात, पण जर तुम्ही ते 70 क्वेश्चन ही नीट टॅकल केले तरी तुम्ही एक्सेल करू शकता किंवा तुम्हाला खूप चांगले मार्क्स भेटतात. मग जर तुम्ही वाचलेले क्वेश्चन जर चुकत असतील तर मात्र एक्झाम मध्ये प्रॉब्लेम. तर दर्जेदार अभ्यासासाठी तुम्ही तुमच्या चुका रिपीट करू नयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचताना फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवावं की काही त्यात टेक्निक पण आहेत की तुम्ही 55 मिनिट अभ्यास करून 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. एक पोमोडोरो टेक्निक पण आहे त्याच्यामध्ये, हे पण म्हणू शकता. तुम्ही कंटिन्युअसली 3 तास एका जागेवर बसून अभ्यास करू नये की 1 तासानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, पुन्हा 1 तासानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, 3 तासानंतर पुन्हा अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यावा. ही एक टेक्निक आहे दर्जेदार अभ्यासाची. पुन्हा रिफ्रेश होतो माणूस त्यामुळे. पुन्हा ही एक पद्धत आहे की तुम्ही 2 तास वाचल्यानंतर एकदा 10 मिनिट डोळे मिटून बसा आणि काय काय वाचलं ते फक्त आठवण करा. तुमच्या लक्षात राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट ही की मी जेव्हा म्हणजे मेन्ससाठी नोट्स वाचत होतो तेव्हा त्याच्यावर फक्त जे सगळं हायलाईट नाही करायचं किंवा सगळं अंडरलाईन नाही करायचं. जे महत्वाचं आहे तेवढंच फक्त अंडरलाईन करायचं. आणि पुढच्या वेळेस वाचताना तुमचा अर्धा म्हणजे जवळपास 60 ते 70% टाइम वाचेल की तुम्ही जे अंडरलाईन केलंय हायलाईट केलंय तेच फक्त तुम्ही पुन्हा एकदा वाचाल. तर ह्या दर्जेदार अभ्यासाच्या पद्धती आहेत असं मला वाटतं. सर आता बघा, ही परीक्षा फार ताणतणावाची आहे. ही परीक्षा देत असताना निराशा प्रचंड प्रमाणामध्ये येते, ताणतणाव आहेत, अनेक समस्या येतात. तर हे कसं पचवायचं आणि याला यशस्वीपणे याचा मुकाबला कसा करायचा यश मिळवण्यासाठी, हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. असं मानसिक दृष्ट्या सशक्त असणं आणि हार पदरामध्ये पडलेल्या असताना सुद्धा एका नवीन जोमानं परत उभा टाकणं त्याच उत्साहानं, तर हे कसं करायचं नेमकं आणि हे कसं साधता येतं? म्हणजे मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहणं ह्या एक्झामसाठी खूप खूप महत्वाचं आहे. होय ना, होय. आणि म्हणजे जर 5 लाख मुलं एक्झामसाठी बसत असतील आणि फक्त 661 मुलं जर 771 ह्या वर्षी तेवढी जर मुलं सिलेक्शन होत असतील तर म्हणजे अनेक जण फेल्युअर होणार आणि त्यांना टेन्शन स्ट्रेस येणार हेही आहेच आहे. हे आता तुमची क्षमता असती, तुमच्याकडे नॉलेज असतं, पण तुमची मानसिकता ढासळू न देता अपयश मिळालेलं असताना सुद्धा हा महत्वाचा भाग आहे. तर मला वाटतं की एक तर तुम्ही प्लॅन बी काहीतरी ठेवा डोक्यामध्ये, पण त्यावर जास्त फोकस करू नका. प्लॅन बी वर खूप जास्त फोकस करू नका, पण तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की ही एक्झाम एकतर खूप कॉम्पिटिटिव्ह आणि अनेक खूप कमी जण सिलेक्ट होतात. तर तुम्ही जर ह्या परीक्षेमध्ये पास नाही झालात, तुम्ही 100% विसावून नाही राहू शकत ह्या परीक्षेवर. तर तुम्ही एक काहीतरी मी करू शकेन, मी आयुष्यामध्ये काहीतरी करेन, हे तुमचं मानसिकता असलीच पाहिजे. तुमच्या स्वतःवर खूप जास्त विश्वास असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ना, म्हणजे मी गेल्या 2-3 वर्षामध्ये हे खूप अनुभव केलं की जर तुमचे काही हॉबी असेल, जर तुमचा काही छंद असेल, तर ते तुम्हाला स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी खूप खूप योगदान देतात. जर माझ्या हॉबी होते की मी डायरी रायटिंग करत होतो, म्हणजे माझ्या मनात जे काही विचार येतील, माझ्या आयुष्यात जे काही घटना घडतील त्या मी लिहित होतो, रिलीफ मिळायचं त्यातून. दुसरी गोष्ट होती की माझ्या आयुष्यातली मी
गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप जास्त चेस खेळलोय. म्हणजे बुद्धिबळ खेळलोय. तर चेस खेळणं ही एक माझी हॉबी होती आणि मला ऍटलीस्ट ते टेन्शन रिलीव्ह करायचं. मी चेस हा एक टेन्शनचाच गेम आहे. परंतु तरीही त्या टेन्शन मधून मला रिलीव्ह व्हायचं, अभ्यासाच्या टेन्शन. तुम्हाला त्या खेळामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे एक रिलीफ मिळायचं टेन्शन. मी कधी कधी रनिंगलाही जायचो संध्याकाळी जॉगिंगसाठी. तर म्हणजे एक काहीतरी एक्सरसाइज जर केली तर तरी पण तुमचं टेन्शन कमी होतं. आणि चौथं म्हणजे संस्कृत सुभाषित जे आहेत ना, संस्कृत श्लोक, तर ते वाचणं हाही माझा एक छंद आहे. तर मी तेही वाचायचो. आणि छंद असणं हे मानसिकदृष्ट्या तुम्हाला खूप खूप महत्वाचं आहे आणि ते तुमचं टेन्शन रिलीव्ह करतं, स्ट्रेस रिलीव्ह करतं, परिपक्व करतं तुम्हाला. हे मला म्हणजे महत्वाचं वाटतं तुम्हाला. अच्छा, मी आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारतो की बुवा UPSC परीक्षा ही जगातली सर्वात अवघड परीक्षा आहे का जगातली सर्वात सुंदर परीक्षा? तुमचं ओपिनियन काय? म्हणजे जगातली सर्वात सुंदर परीक्षा आहे ही तर आहेच. आणि प्रत्येक वेळेस ना मला प्रिलिम्स देताना, मेन्स देताना किंवा इंटरव्ह्यू देताना इंटरेस्ट यायचा, टेन्शन असायचं की काय होईल काय नाही होईल याचं टेन्शन असायचं. पण म्हणजे प्रिलिम्सची परीक्षा तुम्ही देता ना, तर 100 पैकी तुम्हाला एकतर 20-30 क्वेश्चन तुम्हाला माहित नसतात की काय असेल त्याचं उत्तर किंवा कुठले असेल. पण तुम्ही जेव्हा ते गेस करता आणि बरोबर येतं ना, तेव्हा ते वाटतं की किती सुंदर घटना घडली आहे किंवा किती आनंद होतो. मेन्सच्या परीक्षेत ते तसंच आहे. तुम्ही जेव्हा ते पेपर कम्प्लीट करता ना, 3 तासाचे 2 पेपर असतात एका दिवसात. जेव्हा तुम्ही संध्याकाळी कम्प्लीट करता ना, त्यावेळेस जो तुम्हाला आनंद भेटतो ना, तो म्हणजे खूप खूप असा दैवी आनंद असतो असं म्हणू शकतो मी. अवर्णनीय असा आनंद असतो. आणि त्यामुळे ही परीक्षा सुंदर आहे ह्यात काही वाद नाही. परंतु कॉम्पिटिशन खूप जास्त असल्यामुळे ही परीक्षा अवघड आहे ह्यातही काही वाद नाही. सर्वात अवघड असेल किंवा नसेल हा एक वेगळा भाग आहे. पण परीक्षा अवघड आहे. पण जर तुम्ही सातत्य राखलं, तुम्ही कठोर परिश्रम घेतले, तुम्ही सतत अभ्यास केला आणि तुम्ही योग्य प्रकारे स्टडी केली, तर ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. म्हणजे ही परीक्षा अवघड आहे याच्यामध्ये काही वाद नाही. अवघड आहे, परंतु त्याला सोपी करता येते आणि सुंदर सुद्धा आहे. सुंदर तर आहे याच्यामध्ये काही. सर, हा तुमचा UPSCचा प्रवास बराचसा संघर्षात्मक राहिलेला आहे. 4थी अटेम्प्ट आपली आहे. तर या इथपर्यंतच्या प्रवासापर्यंत म्हणजे UPSCचं प्रिपरेशन ते सक्सेस हा जो लांब अशा स्वरूपाचा पल्ला आहे, तर यामध्ये आपल्याला कोण मार्गदर्शक भेटलेले आहे? आपण UPSCची तयारी कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये केली का स्वतः केली, या संदर्भामध्ये सांगा. म्हणजे हा प्रवास माझ्यासाठी थोडासा त्रासदायक होता. परंतु मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीसाठी हा प्रवास माझ्यापेक्षाही जास्त त्रासदायक होता. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हा प्रवास म्हणजे आई वडील, माझ्या बहीण, दीदी, आई यांच्या सपोर्ट शिवाय हे परीक्षा पास होणे माझ्यासाठी म्हणजे अशक्यच होतं. पाठबळ असावंच लागतं कुटुंबाचं. त्याचप्रमाणे माझ्या मित्रांचं आणि माझ्या गुरुजनांचंही मला खूप खूप सहकार्य लाभलं आणि माझ्या सिनियर्सचंही. तर मी 2015 साली प्रिपरेशन चालू केलं. आणि त्या वर्षी मी दिल्लीमध्ये जाऊन एक जनरल स्टडीसाठी एक क्लास केलेला होता. कुठला क्लास? तो वाजीराम अँड रवी नावाचा क्लास होता. तर तो 1 वर्षाचा 10 महिन्याचा कोर्स होता जवळपास. मुखर्जी नगर मध्ये होता का? राजेंद्र नगर. तर तिथं 10 महिन्याचा हा क्लास केलेला होता मी. परंतु मला असं वाटतं की जर तुम्हाला अगोदरच योग्य मार्गदर्शन असेल की तुम्हाला काय काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे, तर तुम्ही जनरल स्टडीजचा क्लास नाही केला तरी चालेल असं मला वाटतं. पण मला तर त्या क्लासचा फायदा झाला. आणि त्याच वेळेस 2015 मध्येच मी सोशोलॉजीचाही क्लास केला होता. सोशोलॉजी हा माझ्यासाठी पूर्णपणे नवा सब्जेक्ट होता. तर ह्या सब्जेक्टच्या क्लाससाठी मला गरज होती आणि मी तो महापात्रा सर वाजीराम अँड रवी क्लासेसमध्येच आहेत, तर त्यांच्याकडून केला होता. त्यांना सोशोलॉजीचा म्हणजे भारतातले वन ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत आणि त्यांच्याकडे जवळपास 40 वर्षापेक्षाही जास्त सोशोलॉजी शिकवण्याचा अनुभव आहे. म्हणजे त्यांनी सोशोलॉजीवर खूप मोठे मोठे बुक्स वगैरे पण लिहिले आहेत. तर मी सोशोलॉजीचा क्लास तिथे केला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे प्रॅक्टिस टेस्ट असतात ना, त्या खूप महत्वाच्या असतात. तर ते चेक करणारे किंवा त्यांनी जे सजेशन देतील ते सजेशन फॉलो करणे, त्यामुळे जे प्रॅक्टिस होते ते करणे हेही महत्वाचं होतं. आणि मी मोस्टली माझं प्रिपरेशन मी दिल्लीमध्येच केलं. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनानंतर मी घरी आलो होतो आणि त्यानंतर मात्र 2-3 महिने फक्त दिल्लीमध्ये घालवले होते. बाकी सगळा वेळ मी घरीच बसून अभ्यास करत होतो. आणि म्हणजे पहिल्या 1 वर्षाच्या तयारीनंतर मोस्टली माझं सेल्फ स्टडीवरच ध्यान होतं. सेल्फ स्टडी. तुम्ही सोशोलॉजी घेतला, सोशोलॉजीमध्ये तुम्हाला फार इंटरेस्ट होता का घेण्याच्या पाठीमागे? ऑप्शनल सब्जेक्ट. मी जसं अगोदर सांगितलं की ऑप्शनल सब्जेक्ट निवडीचे काही निकष आहेत. एकतर सिलेबस, पुन्हा
म्हणजे तुमचा इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट तर होताच माझा सोशिओलॉजीमध्येही, त्या सिलेबस ही रिलेटिव्हली थोडासा लहान होता. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले होते तर ना, म्हणजे आपण ह्या गोष्टी सोशिओलॉजीमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण डे टू डे लाईफमध्ये आपण ते एक्सपिरियन्स पण करतो आणि वाचतो पण न्यूजपेपरमध्ये वगैरे. त्यामुळे तो सब्जेक्ट खूप कनेक्टिंग असा वाटतो मला. आणि मी जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचले ना, मला तेव्हा वाटलं की मी ह्यावर न वाचताही काहीतरी लिहू शकतो. जर मी खूप अभ्यास केला तर मी ह्याच्यावर खूप बेटर लिहू शकेन खूप अभ्यास केला तर. तर त्यामुळे मला सोशिओलॉजी हा सब्जेक्ट खूप म्हणजे खूप चांगला वाटला, इंटरेस्टिंग वाटला आणि मला सिनियर्सही माझ्या गायडन्स होतं सोशिओलॉजीसाठी. तर रेफरन्स, इंटरेस्ट आणि गायडन्स हे सगळं तुम्हाला अवेलेबल होतं, त्यामुळे मी बरं. माझ्या एक अलीकडे एक असं लक्षात येऊ लागलेलं आहे, 4-5-6 वर्षाचा जर आपण ट्रेंड बघितलं तर अँथ्रोपॉलॉजी हा सब्जेक्ट मोस्टली घेण्यात येऊ लागलेला आहे. काय कारण वाटतं तुम्हाला एवढं? काय सिलेबस लहान आहे का, म्हणजे काय नेमकं कारण काय त्याचं? युपीएससी मध्ये असं असतं ना की जर एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टचे विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात सिलेक्ट होत असतील ना, तर तो ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचे एक ट्रेंड तयार होतं जवळपास. तर अँथ्रोपॉलॉजीचं असं झालं की अनेक जण टॉप लिस्ट मध्ये आले अँथ्रोपॉलॉजी सब्जेक्टचे. आणि अँथ्रोपॉलॉजीचे पण तेच फायदे आहेत की एक तर सिलेबस तुमचा लहान आहे, समजण्यासाठी पण तो सब्जेक्ट रिलेटिव्हली सोपा आहे. म्हणजे सिलेबस लहान असल्यामुळे आणि काय असतं ना की ह्युमॅनिटीज सब्जेक्टमध्ये अनेक क्वेश्चन रिपीट होतात, तर तेही अँथ्रोपॉलॉजीमध्येही होतं. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे अनेक जण अँथ्रोपॉलॉजी निवडतात आणि म्हणजे अनेक जण सिलेक्ट होतात, त्यामुळे लोकांना अपेक्षा असते की आपण हा सब्जेक्ट सक्सेसफुल असतो. तर हेही एक कारण आहे अँथ्रोपॉलॉजी घ्यायचं. त्यामुळं त्याचं ट्रेड सध्या बरेच वाढलेलं आहे. बरं सर, एसे 250 मार्काचं, 1000 ते 1200 शब्दामध्ये 2 दिलेले असतात. एक सर्वांग सुंदर अशा पद्धतीचं निबंध लेखन करण्यासाठी काय तयारी असली पाहिजे आपल्याकडं? तयारीचं म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे आणि ते नॉलेज आणि मांडण्याची शैली. मांडण्याची शैली. आणि त्याच्यासाठी नेमकी काय तयारी केली पाहिजे? एसे मध्ये असं असतं ना की तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी असावं लागते. ह्या पॅसेज पासून मी दुसऱ्या पॅसेज मध्ये जातोय, तर ह्यामध्ये काहीतरी कनेक्टिव्हिटी असावं पाहिजे. एक पॅसेज मी लिहीन चंद्रावर, दुसरा सूर्यावर लिहीन, किंवा दुसरा मी लिहीन पृथ्वीवर, असं नाही. त्याविषयीच काहीतरी कनेक्टेड असायला पाहिजे तुम्हाला. तर एसे मध्ये हे खूप महत्वाचं आहे निबंधामध्ये की तुमची एक कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे ना, जो कोणी तुमचा एसे वाचतोय ना, त्याला ते सिंपल लँग्वेज मध्ये वाटलं पाहिजे त्याला डिसइंटरेस्टिंग नाही वाचलं पाहिजे की म्हणजे मी काहीतरी वाचतोय जे मला इंटरेस्ट नाहीये असं वाटू नये त्याला, की त्याला काहीतरी इंटरेस्टिंग वाटावं. भाषा सहजता पाहिजे, ओघवती भाषा पाहिजे. म्हणजे मी अशाही लोकांना काही ओळखतो की ज्यांच्यात नॉलेज इतकं जास्त आहे की ते म्हणजे खूप खूप जास्त नॉलेज आहे, पीएचडी लेवलचं आहे, आणि वाचायला बोजड. म्हणजे ते इतकं जास्त नॉलेजेबल एसे लिहितात की ते साधं सोप्या सरळ लँग्वेज मध्ये नाही राहत. ते खूप इंटेलेक्च्युअल होऊन जातात आणि त्यांना म्हणजे खूप कमी पण मार्क्स आले आहेत. तर एसे साठी मला असं वाटतं की एक तर सगळ्यात सोप्या सिंपल शब्दामध्ये लिहावं, भाषा शैली खूप सोपी असावी, आणि तुम्ही एक साचा तयार करून ठेवू शकता की हा माझा एसेचा साचा आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे एसेसाठी वेगवेगळे साचे असू शकतात की फिलॉसॉफिकल एसे असेल, कोट बेस्ड एसे असेल, किंवा सामाजिक विषयांवरचे एसे असतील, तर मी हे लिहीन असं तुमचा साचा तयार करून ठेवू शकता. परंतु फिक्स असं काही असू शकत नाही की काही एसे आला तर मी हे कोट टाकीनच, हे एक्झाम्पल लिहीनच एसे मध्ये, असं काही नाही. आणि एसे मध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल लिहावं लागतात, वेगवेगळा डेटा तुम्हाला द्यावा लागतो एसे मध्ये, तुम्हाला तुमच्या आर्ग्युमेंट्सला सपोर्ट करावे लागतं एसे मध्ये. आणि एसेची सुरुवात आणि एंड खूप महत्वाचा असतो. एंड असा असतो एसेचा की ते तपासणाऱ्याचे कायम स्मरणात लावावं आणि त्याला एक आनंद पण द्यावा की मी हा एसे वाचून मला खूप आनंद वाटला असं वाटावं. हे खूप महत्वाचं असतं निबंधासाठी. हे निबंधासाठी. सर, इथिक्सचा पेपर फार इंटरेस्टेड असतो आणि तुमची पर्सनॅलिटी बरीचशी तिथे चेक केली जाते, तुमची मॉरॅलिटी वगैरे. तर ह्याच्या संदर्भामध्ये काय इथिक्सचा पेपर हँडल करत असताना काय काळजी घेतली पाहिजे? काय त्याचं म्हणजे की फॅक्टर काय आहेत त्याचे? इथिक्सचा पेपर असा आहे ना की तुम्हाला एकतर 5 ते 7 मिनिटांमध्ये एक 10 मार्काचा क्वेश्चन 2 पेजेसचा लिहावा, म्हणजे जीएस साठी पण आहे, पण जीएस साठी थोडासा वेगळं आहे, हे तुम्हाला इथिक्स साठी लिहावं लागतं. तर तुम्ही 3 ते 4 मिनिटांमध्ये ना, किंवा 4 ते 5 मिनिटांमध्ये ना, तुम्ही काहीतरी खोटं नाही लिहू शकत पेपरमध्ये. तुमच्या मनामध्ये जे आहे, जे तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये आहे, तेच तुम्ही आपोआप त्या पेपरवर उतरून टाकता.
त्यासाठी ना मी तुम्हाला स्वतःला आयुष्यामध्ये इथिक्स अँड मोरॅलिटी असणं खूप महत्वाचं आहे, नैतिकता स्वतःच्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आणि विशेषतः एवढ्या मोठ्या पदावरती काम करत असणाऱ्या व्यक्तीमध्ये तर. आणि त्यामध्ये 2 पार्ट असतात. एका पार्ट मध्ये केस स्टडीज असतात. तुम्हाला 6 केस स्टडी दिलेले असतात वेगवेगळ्या विषयांवर, की तुम्ही जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असाल आणि तुमच्या समोर हा डायलेमा आहे, तर तुम्ही ह्या कशा प्रकारे हँडल करू शकाल, जर तुम्ही त्याच्यावर एक्सप्लेनेशन लिहा. अशा प्रकारची केस स्टडी असते. तर ते असं लाईव्ह वाटतं की म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये आहात आणि तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये काय काय कराल. तर हे सगळं लिहावं लागतं. मग त्यात तुम्ही कोणते कोणते तुमचे स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्ड आहेत, ह्या इथिकल इश्यूज काय काय आहेत किंवा डायलेमा काय काय आहेत, तर हे सगळं लिहावं लागतं. आणि दुसरा सब्जेक्ट असतो त्यात तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं की हा क्वेश्चन आहे, हे म्हणजे कोड बेस्ड असू शकतो किंवा तुम्हाला क्वालिटीज लिहायच्या असतात काही विषयावर, ऍडमिनिस्ट्रेशनच्या काय क्वालिटी असतील ह्या सर्व, लिडरशिपच्या काय क्वालिटी असतील ह्या सर्व. तर ते तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये जर नैतिकता असेल तरच तुम्ही त्या पेपरमध्ये व्यवस्थित लिहू शकता. आणि एक महत्वाची गोष्ट इथिक्सच्या पेपरसाठी, मी 2 महत्वाच्या गोष्टी इथिक्सच्या पेपरसाठी, एक तर कीवर्ड्स असणं खूप जरुरी आहे, जे तुम्हाला सिलेबस मध्येही भेटेल. आणि इथिक्सचं कोणतंही पुस्तक वाचताना भरपूर कीवर्ड्स भेटतील तुमच्याकडे, तो स्टॉक मध्ये म्हणजे असलंच पाहिजे, ते कीवर्ड्स तुमच्याकडे असलेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम्पल्स, लाईव्ह एक्झाम्पल्स कोणतेही. फॉर एक्झाम्पल म्हणजे मी लातूर जिल्ह्यामधले आहे, तर म्हणजे मी एखादं एक्झाम्पल त्या पेपरमध्ये लिहू शकतो. त्या पेपरमध्ये तुम्हाला एकदम फ्रीडम आहे की तुम्हाला अभिव्यक्त व्हायचं पूर्ण स्वातंत्र्य. तर मी त्या पेपरमध्ये असंही लिहू शकतो की फॉर एक्झाम्पल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ लातूर हॅज डन धिस गुड थिंग, असं मी त्या इथिक्सच्या पेपरमध्ये लिहू शकतो. तर हे फ्रीडम तुम्हाला आहे की तुम्ही ह्या गोष्टी इथिक्सच्या पेपरमध्ये लिहू शकता. तर तुम्हाला एक्झाम्पल्स रेडी असणं आणि कीवर्ड्स रेडी असणं खूप महत्वाचं आहे इथिक्सच्या पेपरसाठी. इथिक्सच्या 2 गोष्टी. अच्छा सर, आता मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी आणि ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर माझ्यासाठी म्हणजे मी हा असा संदेश देईन की स्वतःवर खूप विश्वास ठेवा, की तुम्ही एक्सेल करू शकता. दुसरं म्हणजे टेन्शन आणि स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. ते प्रत्येकाकडून नाही होणार, पण जर तुम्ही टेन्शन आणि स्ट्रेस फ्री राहत असाल तर तुमचा अभ्यासही खूप चांगला होतो. तिसरा म्हणजे मनात न्यूनगंड बाळगू नका की मराठवाड्याचा आहे, मी मराठी मीडियम मधला आहे आणि मी कशी ही परीक्षा क्रॅक करणार. आणि चौथी गोष्ट म्हणजे अभ्यासात सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. जर अभ्यासात सातत्य असेल तर तुम्ही ही परीक्षा पास करू शकता. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कठोर परिश्रम, ह्याशिवाय ही परीक्षा पास होणं शक्य नाही. तर माझा हा संदेश आहे म्हणजे सर्वांसाठी, खास करून मराठवाड्यातल्या जनतेसाठी. कारण मीही माझं 10वी पर्यंत पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियम मधून पूर्ण केलेलं आहे आणि तरीही म्हणजे मी इंग्लिश मधून ही परीक्षा पास होऊ शकलो. त्यामुळे मला वाटतं की हे कुणासाठीही अशक्य असं नाहीये, परंतु अभ्यासामध्ये सातत्य असणं, सिलेबसशी कनेक्टेड राहणं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत राहणं हे खूप महत्वाचं आहे. बरं सर, आता याच्यामध्ये आता तुम्ही IAS केडरमध्ये जाणार, तर कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे आणि याच्यामध्ये काम करायला फार वाव आहे? ग्रामीण भागातल्या किंवा इंडियाचं फ्युचर चेंज करण्याच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये जास्त पॉसिबिलिटी आहे असं आपल्याला वाटतं? माझ्या वडिलांनी 38 वर्ष कृषी ह्या क्षेत्रामध्ये काम केलं. तर मला म्हणजे मी सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर मी भारतातल्या ॲग्रिकल्चरसाठी काहीतरी चांगलं करावं, माझं कॉन्ट्रीब्युशन करावं. अगोदरच खूप चांगल्या गोष्टी होत आहेत भारतीय कृषीमध्ये, आणि त्यात मी माझं काहीतरी योग्य असं म्हणजे मोठं असं योगदान द्यावं असं मला वाटतं. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे एक फर्स्ट फील्ड आहे. सेकंड फील्ड मला असं वाटतं की माझी आई ही आर्ट अँड कल्चरची खूप म्हणजे तिनं खूप कविता पण लिहिल्या आहेत आणि आर्ट अँड कल्चर तिला खूप आवडतं आईला. तर मला असं वाटतं की मी आर्ट अँड कल्चरमध्ये जे भारतातला आर्ट अँड कल्चर आहे त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून टुरिझमसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो, एम्प्लॉयमेंटसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो आणि इकॉनॉमीसाठीही इंडियाचा फायदा होऊ शकतो. तर त्यात मी काहीतरी माझं योगदान करावं असंही मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन आणि हेल्थ, ह्या 2 गोष्टी आहेत ज्यामुळे कोणताही देश हा एक म्हणजे डेव्हलपिंग कंट्री पासून डेव्हलप्ड कंट्री बनू शकतो, हेल्थ आणि एज्युकेशन. तर मला वाटतं की ह्या 4 फील्डमध्ये मी माझं जास्तीत जास्त योगदान द्यावं असं मला वाटतं. तर कमल किशोरजींना अतिशय मनमोकळ्या अशा स्वरूपाच्या गप्पा आपल्याशी मारलेल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या टिप्स त्यांनी UPSCच्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी दिलेले आहेत. अतिशय साधं, लोभस आणि तेवढंच नॉलेजेबल अशा स्वरूपाची ही पर्सनॅलिटी वाटली. आपले ते हक्काचे मित्र आहेत. ज्या वेळेस आपल्याला गरज वाटेल त्या वेळेस आपण
त्या त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ. आणि तुम्ही कमेंट्समध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या कमेंट्स दिल्यात तर नंतरच्या भविष्य काळामध्ये सुद्धा अधिक सविस्तर अशा पद्धतीची त्यांची मुलाखत आपल्याला घेता येईल. सर, मी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय उत्तम अशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलात आणि आम्हाला वेळ दिलात. अतिशय आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद तुमचे पण. धन्यवाद.